मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटामध्ये एका कारनं समोरच्या टेम्पोला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय आणि या अपघातानंतर कारला आगही लागली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गानं औटी कुटुंब स्विफ्ट कारनं आळेफाटामधनं घणसोलीकडे जात असताना ते बोरघाटातल्या नवीन पोलीस चौकीजवळ आले. तेव्हा अवघड वळणावरती चाकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कारनं समोरच्या टेम्पोला जोरदार धडक दिली आणि ही धडक इतकी जोरदार होती की तात्काळ कारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. कारमधील औटी कुटुंब हे तात्काळ बाहेर पडल्यामुळे त्यातील 2 जण किरकोळ जखमी झालेत, पण सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, IRP पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, हेल्प फाउंडेशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत खोपोलीतील अग्निशमन दलाला बोलवून आग विझवण्याच्या शर्थीने प्रयत्न करण्यात आले आणि ही आग आटोक्यात आली. पण अपघातग्रस्त कार बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.